जर तुम्ही मोठ मारत आहात तर मी तुम्हाला काही रिझन सांगणार आहे, त्याला नीट ऐका. आणि यापुढे पण मारणार असाल तर तुम्ही संपला आहात. ट्रस्ट मी. तुम्ही तुमच्या फ्युचर वाईफला दुसऱ्यासोबत संभोग करायला देणार आहात तुमच्या नजरांसमोर. का राग येतोय? आता तुम्ही बोलणार मी कशाला करेन असं काही पण. लेट मी एलॅबरेट. जेव्हा तुम्ही पॉन बघत आहात तेव्हा तुम्ही एका मुलीला बघत आहात जी तुम्हाला खूप सुंदर वाटते. आता तुम्ही मॅस्टर्बेशन का करता यावर एक नजर टाका. ती मुलगी सुंदर आहे म्हणून की ती कोणा दुसऱ्यासोबत संभोग करते म्हणून? तुमच्या मेंदूला, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला काय सिग्नल जात आहे की यू लाईक अ गर्ल अँड यू आर ओके जर ती कोणा दुसऱ्यासोबत सेक्स करत आहे? कारण तुम्हाला तर तुमचा हात हलवण्याने मतलब आहे. सो व्हॉट्स एंड्स अप हॅपनिंग इज की तुम्ही हळूहळू कक होतात. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही होत तर लुक ॲट अमेरिका. तिथे कक फॅन्टेसी किती मोठा रूप बनवत चालली आहे, किती जास्त प्रेव्हलेंट होत आहे. बाय द वे, कक फॅन्टेसीबद्दल मी माझ्या अगोदरच्या नोफॅप व्हिडिओमध्येही उल्लेख केला आहे. जर तुम्हाला ती व्हिडिओ पाहायची असेल तर लिंक इन डिस्क्रिप्शन, जा आणि चेकआउट करा. तर आता मुद्द्यावर येऊया. कक फॅन्टसी म्हणजे अशी फॅन्टसी ज्यात एक माणूस स्वतःच्या वाईफला, स्वतःच्या जीएफला कोणा दुसऱ्यासोबत सेक्स करताना बघण्यात आनंद मिळतो. तुम्ही पण तुमच्या मेंदूला कक होण्यासाठीच ट्रेन करत आहात. कारण जर तुम्हाला दोन लोकांना सेक्स करताना बघून आनंद मिळत आहे तर तुम्हाला नाही वाटत तुम्ही कक होत आहात. आपण एका कुत्र्याला कसं बिस्किट देऊन ट्रेन करतो तसं तुम्ही तुमच्या मेंदूला पॉन बघून ट्रेन करत आहात कक होण्यासाठी. तर जितक्या लवकर होईल तितक्या लवकर या जाळ्यातून बाहेर निघा, नाहीतर तुम्ही पण कक होऊ शकता. तर आजसाठी इतकंच. स्टे स्ट्रॉंग.